ई-चलांच्या थकीत दंडाविरोधात उपोषण, आरटीओ प्रशासनाच्या भूमिकेवर संताप. ई-चलांच्या नियमांची चुकीची अंमलबजावणी होत असल्याचा आरोप करत गेल्या 2 वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या वाहनधारकांचा संताप आता अधिक तीव्र झाला आहे. कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयाच्या दारात सुरू असलेल्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. मात्र अद्याप प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. वाहनांवर मोठ्या प्रमाणात ई-चलांचा दंड, तब्बल 7,800 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी केवळ 28 कोटी रुपयांची वसुली झाली असून तब्बल 5,032 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. ही 5,032 कोटी रुपयांची थकीत रक्कम पूर्णपणे माफ करावी आणि ई-चलान प्रणालीमध्ये सुसूत्रता आणावी अशी प्रमुख मागणी घेऊन कोल्हापूर आरटीओ कार्यालयाच्या दारात हे उपोषण सुरू आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. मागण्या आमच्या गेले वर्ष दीड वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे. ह्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे जे चुकीच्या पद्धतीनं ई चलनाच्याद्वारे दंडाची आकारणी झालेली आहे. ते नियम पण चुकीचे बनवले गेलेले आहेत आणि नियमाची अंमलबजावणी त्यापेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे. त्यामुळं आमच्यावर प्रचंड प्रमाणात हे दंड लागू झालेले आहेत आणि त्या विरोधात हे आंदोलन जवळजवळ गेले दीड वर्ष सुरूच आहे आंदोलन. आणि आज मी उपोषणाला बसलो. या उपोषणाचा आजचा माझा 6वा दिवस आहे. प्रशासनानं अजून तरी काही दखल घेतलेली दिसत नाही मला तरी. काय मागण्या ह्याच आहेत ना, ई चलनाचे जे दंड आहेत त्या दंडाची आकडेवारी तुम्हाला जर सांगितली तर डोळे थक्क होतील तुमचे की 7,800 कोटी रुपयाची चलनं आमच्यावर लादलेत. आमच्या म्हणजे फक्त बसेसवर नव्हे तर त्यामध्ये बस आले, ट्रक, टेम्पो, टँकर, 4 चाकी, 3 चाकी, दुचाकी सगळी वाहनं आली. त्याच्यामध्ये 12 कोटी चलनं 7 वर्षात झालेली आहेत आणि 7,800 कोटी रुपयाचे दंड झालेले आहेत. 2800 कोटी रुपये शासनानं वसूल देखील केलेले आहेत. 5,032 कोटी रुपयांची थकबाकी 31 मार्च अखेर आहे. तो दंड पूर्णपणे माफ व्हावा आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्या ई चलन प्रणालीमध्ये कुठेतरी सुसूत्रता आणावी, काहीतरी लोकांच्यावर अन्याय होणार नाही आणि शिस्त पण लागेल अशा पद्धतीचा काहीतरी कार्यक्रम त्यांनी राबवावा अशी विनंतीवजा इशारा मी या निमित्तानं शासनाला करू इच्छितो. माझं नाव प्रदीप राठोड.